नमस्ते, मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत। तर मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची स्टिचिंग दाखवते। मी एक साइड प्रिन्सेस ब्लाउज कसा जोडायचा ते दाखवणार आहे। व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला फुल व्हिडिओ टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर आपल्याला अगोदर समोरच्या बाजू पूर्ण स्टिच करून घ्यायचे। ज्या वेळेला आपण अस्तर जोडतो तर आपल्याला अस्तर जोडताना पण व्यवस्थित जोडायचे। वरचा कपडा आपला ढिल्ला पडायला नको आहे, कारण मग फुगा येऊन जातो। तर आपल्याला मध्ये आपल्याला लक्ष ठेवायचे। दोन्ही बाजू समोरासमोर ठेवून पायच्यात उलटी सोयची बाजू, त्याच्यानंतरच आपल्याला मेन फॅब्रिकवर अस्तर जोडायचे। उरलेला कपडा मी पूर्ण कट करणार। ज्या वेळेस आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडतो तर आपल्याला समोरासमोरच ठेवून आपल्याला चेक करायचे उलटी सुईची बाजू, म्हणजे आपल्याला उसवण्याची वेळ येणार नाही। आपण टाचन पिनचा वापर केला तरी पण चालते का ज्या वेळेस आपण अस्तर जोडतो तर हालचाल कपड्याची होऊ नये म्हणून टाचन पिन लावले तरी पण चालते। आता गळा जोडल्याच्या नंतर नॉर्मल मी टच करते, म्हणजे ज्यावेळेस आपण पलटी देतो तर मग व्यवस्थित दाब शिलाई देता येईल। आणि वरून एकदा दाब शिलाई द्यायची, एकदम कडेला दाब शिलाई द्यायची, म्हणजे व्यवस्थित दिसतं। ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेला आपल्याला कुठंही ब्लाऊज जास्त खेचत चालायचं नाही, म्हणजे आपण फिनिशिंग पूर्ण शिवल्याच्या नंतर आपल्याला त्याचं ओढल्यासारखं दिसून येतं, तर तसं कधीच करायचं नाही। नॉर्मल पद्धतीनेच आपल्याला एकावर एक जोडून चालायचे। जरी कमी जास्त कापड जर झालं तर ओढताड अजिबात करायची नाही। आता उरलेला कपडा मी पूर्ण कट करणार। दोन्ही बाजू सेम जोडायच्यात आपल्याला। दाब शिलाई दिल्याने ज्यावेळेस आपण पलटी करतो तर व्यवस्थित फिनिशिंग येते, याच्यासाठी आपल्याला दाब शिलाई ही दिलीच पाहिजे। आता उरलेला कपडा पूर्ण आपण कट करून टाकू। आता समोरचा भाग आपल्याला प्रिन्सेसचा जोडून घ्यायचा आहे। तर कधी पण आपण वरच्याच बाजूने सुरुवात करते जोडायला, म्हणजे व्यवस्थित जोडण्यात येतो आणि ओढताड अजिबात करायचं नाही। फिनिशिंग ही व्यवस्थितच आली पाहिजे। शिलाई मार्जिन थोडीशी बऱ्यापैकी ठेवायची, म्हणजे ज्यावेळेस आपण फिटिंगला ब्लाऊज घालतो तर उसवण्याची शक्यता कमी राहते। बघा अशा पद्धतीने आले, इथे सुंदर पफ आले। 34 साईजचा ब्लाऊज होता। आता जशी आपण पाठीला पट्टी जोडतो त्यानुसारच आपल्याला सरळ पट्टी काढायची आणि समोरच्या बाजूला आपल्याला जोडायची। तुम्ही 1.5 इंचाची जरी काढली तरी पण चालते।
आणि याला पुन्हा एकदा दाब शिलाई देऊन आपल्याला पट्टे जोडून घ्यायची। दाब शिलाई देताना कधी पण अस्तरवरच दाब शिलाई आली पाहिजे आणि दाब शिलाई देताना आपल्याला वरच्या बाजूनेच दाब शिलाई द्यायची। अशा पद्धतीने जवळजवळ पुढचा भाग पूर्ण क्लिअर झालाय। आता आपल्याला काच पट्टी, बटन पट्टी जोडून घ्यायची, हुक लॉक पट्टी। समोरून थोडंसं मी मोडपून घेतले, हुक पट्टी आहे। आणि ज्यावेळेस आपण हुक लॉक पट्टी जोडतो तर आपल्याला फिटिंग करायच्या अगोदर किंवा सगळं शिवायच्या अगोदर आपल्याला दोन्ही बाजू चेक करायच्या बरोबर आल्यात का नाही, म्हणून कमी जास्त होता कामा नये। अशा पद्धतीने जवळजवळ पुढचा भाग पूर्ण तयार झालाय। असं दोन्ही पण भाग जोडून घ्यायचे आणि ब्लाऊज आपला कंप्लीट होतो। व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक